कोल्हापूर जिल्हा नियोजनमधून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्यातील पहिल्या अभिनव उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 72 विद्यार्थ्यांची पहिली तुकडी विमानतळावरून विमानाने इस्रोकडे रवाना झाली। शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यशप्राप्त गुणवंत होतकरू जिज्ञासू विद्यार्थ्यांचा समावेश आहे। इस्रो संस्थेतील उपग्रह निर्मिती, प्रक्षेपण प्रक्रिया, अंतराळ संशोधन त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थी घेणार आहेत। राज्यात प्रथमच हा उपक्रम राबवण्यात आलाय। या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यास मदत होईल, असं जिल्हाधिकारी अमोल येलके यांनी व्यक्त केले। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर जिल्हा आमच्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं नाविन्यपूर्ण उपक्रम जे घेतले जातात त्यातला एक अतिशय महत्त्वाचा आणि आमच्या नवीन पिढीला खूप प्रेरणा देणारा असा उपक्रम आपण या ठिकाणी आज घेतला आहे। आमची सगळी मुलं जी अभ्यासात हुशार आहेत, खूप गुणवत्तापूर्ण अशा पद्धतीचं काम करतायत, अशा सगळ्या समाज कल्याणचे हॉस्टेल्स असतील आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, या शाळातल्या तिथल्या सगळ्या शिक्षणाचा, तिथल्या सगळ्या माहितीचा संपूर्ण त्यांनी अभ्यास करावा आणि अजून चांगल्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं। खरं तर शासनाचे पैसे योग्य पद्धतीने खर्च केले तर काय होऊ शकते त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जिल्हा परिषदच्या, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातल्या समाज कल्याण विभागाच्या ह्या सर्व योजना। यापूर्वी सुद्धा समाज कल्याणच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून एका बाजूला लहान मुलांच्या आपल्या समाज कल्याणच्या हॉस्टेलमधली सर्व मुलांच्यासाठी आपण गरम पाणी देण्यासाठी सौर अशा पद्धतीची सौरची आपण सुविधा केलेली आहे की ज्याच्यामुळे सगळ्या हॉस्टेल्सची मुलं आता सगळ्यांना त्यांच्या आंघोळीसाठी गरम पाण्याची उपलब्धता होते। त्याचबरोबर लाईटची व्यवस्था आपण नाविन्यपूर्ण उपक्रमातून केली आणि या वर्षीच्या बजेटमधून एका बाजूला आपण कॉम्प्युटरची संपूर्ण सुविधा या मुलांसाठी केली की जे हॉस्टेलमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने अभ्यास करतील आणि आज इस्रोला आपण त्यांना पाठवतोय की ज्यामुळं या सर्व मुलांचा एका बाजूला त्यांचा अभ्यास आणि त्यांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं एक नवीन शिकण्याची संधी मिळेल, पण त्याच्यापेक्षा यांची प्रेरणा घेऊन बाकीची मुलं सुद्धा आपल्याला इस्रोला जायचं आहे आणि त्यासाठी आपण सुद्धा गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह करते। मनापासून मी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी या दोघांचे अभिनंदन करेन की अशाच पद्धतीचे नाविन्यपूर्ण उपक्रम झाले पाहिजे। शासनाचे पैसे आपण खर्च करतोय, परंतु ते योग्य पद्धतीने खर्च केले तर किती माणसांना त्याचा खूप चांगल्या पद्धतीचा उपयोग होऊ शकतोय याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून आजचा कार्यक्रमाकडे आपल्याला बघता येईल। नमस्कार, माझे नाव समर्थ संजय कांबळे, मी इयत्ता 10वीत शिकतो। माझ्या शाळेचे नाव अनुजाती व नवबद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा मसूद माले। मी कोल्हापूर जिल्ह्यात राहतो। कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे। याच कोल्हापूर जिल्ह्याला दक्षिण काशी असेही म्हटले जाते। सर्वप्रथम मी येथे कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री व माननीय जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग कोल्हापूर यांचे आभार मानू इच्छितो। यांच्या सहकार्यामुळे आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील 72 विद्यार्थी इस्रोसाठी अभ्यास दौऱ्यासाठी जात आहेत। आदरणीय सचिन साळे साहेब हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नेहमीच तत्पर असतात। तसेच आमच्या शाळेतील गृहपाल आदरणीय भोसले सर हे आम्हाला त्यांचे सहकार्य लाभले आहे। भोसले सरांची खूप इच्छा होती की इयत्ता 10वीचे विद्यार्थी इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी जावावे, कारण त्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल, परत विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती निर्माण होईल, संशोधक वृत्ती निर्माण होईल। त्यामुळे आज आम्ही इस्रो अभ्यास दौऱ्याला जाणार आहे। त्या इस्रो अभ्यास दौऱ्यामध्ये आम्हाला संशोधक, अंतराळ संशोधक, उपग्रह, तंत्रज्ञान, वैज्ञानिक हे शब्द फक्त आम्ही पुस्तकात ऐकले होते व बघितले होते, हे आज आम्हाला प्रत्यक्षात दिसून यावे त्यासाठी आज इस्रो अभ्यास दौऱ्याचं नियोजन केलेलं आहे। त्यापुढे एखादा आमच्यातील कोणतरी शास्त्रज्ञ झाला किंवा त्याच्यामध्ये अभ्यासाची चांगली दिशा निर्माण व्हावी यासाठी आम्ही आज इस्रो अभ्यास दौऱ्याला जाणार आहे। नमस्कार, मी वंदना कोचुरे, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण पुणे विभाग। आज इथे आम्ही आमच्या निवासी शाळेतल्या विद्यार्थ्यांना जे इस्रोला चाललेले आहेत त्यांना इथं आज सी ऑफ करायला आलेलो आहोत। सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत ज्या विविध प्रकारच्या निवासी शाळा आहेत त्याच्या अंतर्गतले जे आमचे 6वी ते 10वी विद्यार्थी आहेत त्यांची शैक्षणिक सहल इथं कोल्हापूर जिल्ह्यात आयोजित केलेली आहे। ती इस्रो येथे आयोजित केलेली आहे। विद्यार्थ्यांना त्यांच्या जे कलागुणांना आणि ज्ञान मिळावे म्हणून या सहलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या विद्यार्थ्यांच्या या सहलीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा। आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आमचे सहाय्यक आयुक्त श्री सचिन साळे यांनी या
कामगिरी केलेली आहे, त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. नमस्कार, माझं नाव बाबासाहेब आनंद कश्यप. माझं गाव भाटणवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. आमचा पाल्य संग्राम जयसिंग कांबळे हा शिरोळ येथील समाज कल्याणच्या निवासी शाळेमध्ये शिकत आहे. इथं 9वीमध्ये आहे तो. आणि आज तो विमानाने इस्रो या ठिकाणी जात आहे. त्या ठिकाणी सायंटिस्ट, इस्रो, सॅटेलाईट या ठिकाणचा अभ्यास करण्यासाठी त्याची निवड झाली आहे. आम्ही आजपर्यंत विमानाचा प्रवास ह्या सगळ्या गोष्टी आम्ही टी व्हीवरती पाहत होतो, वर्तमानपत्रामध्ये वाचत होतो. पण आज आमचा मुलगा प्रत्यक्षात विमानाने प्रवास करतोय. आणि ही संधी केवळ पालकमंत्री आंबेडकर साहेब, जिल्हाधिकारी साहेब, समाज कल्याणचे आयुक्त, सहाय्यक आयुक्त यांचे खूप खूप आभार या निमित्ताने, कारण त्यांच्यामुळे आमच्या पाल्याला ही इस्रो या ठिकाणी जाण्याची संधी मिळालेली आहे. आणि आज या आयुक्त साहेबांनी आणि शासनाने जी काही संधी उपलब्ध करून दिलेली आहे, या संधीतून निश्चितच भविष्यामध्ये सायंटिस्ट निर्माण होतील अशी मला अपेक्षा आहे. त्यामुळे प्रशासनाचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत, कारण आज आमचा मुलगा विमानाने थेट बेंगलोर इस्रो या ठिकाणी जात आहे. आणि भविष्यात यातील काही मुलं नासा या ठिकाणी निश्चितच जातील अशी मला अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद, आभारी आहे. आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील 41 विद्यार्थी जे आपल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत, हे विद्यार्थी हैदराबादला विमानाने इस्रोचं जे सेंटर आहे त्या ठिकाणी भेट देण्यासाठी जात आहेत. इस्रोच्या सेंटरला भेट देऊन त्या ठिकाणी नवीन नवीन संशोधनाची माहिती घेणं आणि त्यासोबतच हैदराबादमध्ये गेल्यानंतर रामोजी फिल्म सिटी आहे, गोलकोंडा किल्ला आहे आणि इतर जी पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी सर्व मुलं जाऊन व्हिजिट करणार आहेत. सर्व मुलांनी या व्हिजिटसाठी तयारी दर्शवली, त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या पालकांचं मी अभिनंदन करतो. आणि विमानामध्ये मुलं पहिल्यांदाच बसणार आहे, त्यामुळे त्यांच्या जीवनातला अविस्मरणीय प्रसंग आहे. त्यासाठी सर्व मुलांना आणि मी समाज कल्याण विभागाला शुभेच्छा देतो.